तर कोर्टाने दिलेला आदेश देखील सरकारच्या सोयीचा असल्याचा गंभीर आरोप बच्चू कडू यांनी केलेला आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांनी महाएल्गार मोर्चाची हाक दिलेली होती। त्यानंतर मोठ्या संख्येने शेतकरी आपल्या ट्रॅक्टरसह या मोर्चात सहभागी झाले। जवळपास 4 महत्त्वाचे महामार्ग या सर्व आंदोलकांनी रोखून धरलेले आपण काल बघितले। त्यानंतर आज सरकारच्या वतीने शिष्टमंडळ बच्चू कडू यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं जात होतं, मात्र अद्यापही जेल भरो करायसाठी तुम्ही नागपूरच्या दिशेने निघालो आम्ही। जेल भरो महाराष्ट्रभर जेल भरो होईल आता। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते घोषणा देत आहेत आणि घोषणा देत असताना आम्हाला अटक करा असं म्हणत आहे। तिरंगी झेंडे शेतकऱ्यांनी हातात घेतलेले आहे। आता काय लोकशाही संपली आहे देशात, लोकशाही संपलेली आहे। म्हणजे तुमची मशाल आहे, मोबाईलचे टाच लावा। तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? पुढची भूमिका आता आम्ही महाराष्ट्रभर पायाखाली घालू, मजबूतीनं लढू। सरकारला आम्ही पाहतोय पुरा बंदोबस्त करू। सरकार शेतकऱ्याचा लढा एवढा तीव्र करू प्रत्येक घरातून शेतकरी बाहेर निघाल्याशिवाय राहणार नाही। आता प्रत्येक घरातून तुम्ही शेतकरी बाहेर निघाल्याशिवाय राहणार नाही असं म्हणताय। सध्या जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात शेतकरी जे आहेत ते तुमच्या मागे दिसत आहेत। अनेक शेतकरी नेते पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात एकवटले असल्याचं पाहायला मिळतंय। चांगली गोष्ट आहे, आमचा विजय झालेला आहे। पहिल्यांदा जाती धर्माच्या लढाई सोडून शेतकरी एकत्र आलाय, शेतमजूर एकत्र आलेला आहे, दिव्यांग आलाय, मेंढपाळ बांधव एकत्र आलेला आहे। सर्वांनी शांतता। तुमची जी आहे ती शेतकरी कर्जमाफीची प्रमुख मागणी आहे, यासह अन्य मागण्या आहे। काही मागण्या ह्या चर्चेतून सुटल्या असत्या, मात्र चर्चेला आतापर्यंत कोणीही आलेलं नाही। 4 वाजेपर्यंत 2 मंत्री येणार होत्याचं बोललो होतं। प्लॅनिंग आहे ते बीजेपीचं व्यवस्थित प्लॅनिंग आहे। आता जर पाहिलं तर बीजेपीचं हे प्लॅनिंग असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलेलं आहे।